आता हे आरोपी तिन्ही मिळणारच नाहीत, कारण त्यांचं मर्डर झालंय. ऐकून अक्षरशः हबकले. म्हणजे मला काही कळेच ना की पुढे काय बोलावं आपण. मग मी त्यांची माहिती SP कवत यांच्याकडे दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या 3 आरोपींची हत्या झाली अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख अण्णा यांची हत्या होऊन आज जवळजवळ 20 दिवस झाले. त्यामधील 4 आरोपींना ताब्यात घेतलंय, तर त्यामध्ये 3 आरोपी अजूनही फरार आहेत. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि एक त्यांचा सहकारी असे टोटल 3 आरोपी फरार आहेत. या आरोपींना मागच्या 20 दिवसापासून शोधायचं काम चालू आहे, तरी देखील पोलिसांच्या हाती हे आरोपी अजून काही लागलेले नाहीत. पण अशामध्येच आज सकाळी एक धक्कादायक आणि भयंकर माहिती समोर आली. अंजली दमानिया या म्हणतात की मला एक फोन आला होता. त्या फोनवरती सांगण्यात आलंय सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्यांची काल रात्री हत्या झाली आहे. पुढे अंजली दमानिया म्हटल्या, ज्या व्यक्तीचा कॉल आला होता त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेतलं, पण मला याच्यावरती काय करावं हे सुचत नव्हतं. त्यामुळे अंजली दमानिया यांनी बीडचे नवीन SP नवनीत कावत यांना याबद्दल माहिती दिली. त्याशिवाय त्या म्हणल्या, मी ट्विट देखील करणार होते, परंतु या घटनेचं त्यांनी ट्विट केलं नाही. अतिशय गंभीर आणि धक्कादायक गोष्ट आहे, परंतु याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. संतोष देशमुख अण्णा यांचे आरोपी फरार आहेत आणि जर त्यांचा मर्डर झाला तर हे खूप भयंकर ठरेल. अंजली दमानिया जर म्हणतात एका व्यक्तीचा फोन आला होता आणि फरार आरोपींचा मर्डर झालाय, तर त्या व्यक्तीचे कॉल डिटेल्स काढावे, त्या व्यक्तीकडून पूर्ण चौकशी करावी. त्या व्यक्तीला ते आरोपी कुठं दिसले आणि त्यांचे मृतदेह त्यांनी कुठे पाहिले, कारण की ही एक साधारण गोष्ट नाही. आरोपी फरार आहेत आणि खरोखरच अंजली दमानिया यांना जो फोन आला होता, फरार असलेल्या 3 आरोपीची हत्या झाली, तर ही खूप धक्कादायक माहिती ठरेल. पण याबाबत बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले, याबाबत आमच्याकडे आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. विशेष म्हणजे फरार असलेले 2 मुख्य आरोपी, त्यामध्ये सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, आणि जर ते आता हे आरोपी तिन्ही मिळणारच नाहीत, म्हणजे या कारण लोकांचे त्यांचं मर्डर झालंय. पोलिसांनी ऐकून अक्षरशः हबकले. म्हणजे मला काही कळेच ना की पुढे काय बोलावं आपण. मग मी त्यांची माहिती SP केलेलं आहे. जर सत्य असेल तर जाणून बुजून त्यांना कोणीतरी संपवण्याचा प्रयत्न केलाय. त्या व्यक्तीच्या गोष्टीमध्ये कोणतेही तथ्य नसेल तर त्या व्यक्तीवरती कारवाई करायला हवी, कारण की अशी माहिती फोनवरती देणे हे अतिशय घातक ठरू शकते. कारण की हे प्रकरण साधं नाही. एक सरपंच संतोष देशमुख अण्णा यांची अतिशय निर्गुणपणे हत्या केलेली आहे. आणि अशा आरोपींना पकडण्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण जनता संतोष देशमुख अण्णा यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. आणि अंजली दमानिया यांना जर खरोखरच फोन आलेला आहे तर त्या फोनची कसून चौकशी करायला हवी. आज बीडमध्ये संतोष अण्णा यांच्या न्यायासाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार, महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माची लोक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.